नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून 3 अनुभवी चेहऱ्यांसह 3 नव्या खासदारांचीही मंत्रिपदी वर्णी लागली आहे। नितीन गडकरी, पीयूष गोयल आणि रामदास आठवले हे अनुभवी मंत्री पुन्हा मंत्रिमंडळात दिसतील। त्यांच्याशिवाय 3 नव्या चेहऱ्यांचा समावेश असेल। रक्षा निखिल खडसे रावेर लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा भाजपचं प्रतिनिधित्व करत आहेत। या वर्षीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या श्रीराम पाटील यांचा त्यांनी पराभव केला। भाजपचे जुने नेते एकनाथ खडसे यांच्या सुनबाई असलेल्या रक्षा खडसे यांनी सरपंच पदापासून आपली राजकीय कारकीर्द सुरू करत आज केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळवलं आहे। पुण्याचे नवे खासदार निवडून आलेल्या मुरलीधर मोहोळ यांनी भाजपा कार्यकर्ता, नगरसेवक, नंतर पुण्याचे महापौर असा आपला राजकीय प्रवास सुरू केला। महापौर म्हणून आपल्या कामाची छाप पाडणाऱ्या मोहोळ यांनी खासदारकीच्या निवडणुकीत मोठ्या फरकाने विजय मिळवलाय। पहिल्यांदाच खासदार झालेल्या मोहोळ यांना मंत्रिपदाची संधी मिळाली आहे। शिवसेनेचे जुने जाणते नेते प्रतापराव जाधव चौथ्यांदा विदर्भातल्या बुलढाणा मतदारसंघाचे खासदार झालेत। याआधी प्रतापराव जाधव यांनी युती सरकारच्या काळात राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली आहे। सरपंच पदापासून आपली कारकीर्द सुरू करणाऱ्या जाधव यांनी आमदारकी आणि खासदारकी दोन्हीची हॅट्रिक साधली आहे।